तर चला, आता मी घेणार आहे सेशन आणि मी तुम्हाला बरेच विचारलं होतं की तुमचे नाव आणि ऍडजेक्टिव्ह. तर आता तुम्ही चित्र स्वरूपात त्याला कसं लक्षात ठेवणार त्यावर विचार करायचा आहे. तर चित्र काय असलं पाहिजे बघा, तुम्हाला मी अभ्यासातल्या समस्या विचारलेल्या आहेत. कोणाला स्पीड नाहीये लिखाणाचा, कोणाला वेळ पुरत नाहीये लिखाणाचा, कोणाला अभ्यास सोपा आहे लिहितोय पण मार्क्स पडत नाहीयेत, कोणाला फिजिक्स अवघड जाते लक्षात राहत नाहीये, कोणाला ओरल एक्झाम अवघड जाते कॉन्फिडन्स नाहीये. या सगळ्यांना खूप छोटी छोटी मी टेक्निक सांगणार आहे तुम्हाला. पुढच्या आठवड्यात आपलं परीक्षेच्या ह्याच्यावर आहे. तर तुम्ही एक काय करायचं पुढच्या आठवड्याची तयारी म्हणून, एक रायटिंग स्पीड कसं वाढवणार आहे ते पण मी घेणार आहे, तुम्हाला आयडिया सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला जो विषय अवघड जातो ना, समजा आता सध्या काही तुम्ही वाटलं तुम्हाला पुस्तक असेल तुमच्याजवळ मागच्या वर्षीचं, आता नवीन वर्षाची पुस्तकं घेतली असतील, तर एखादं पान असं घ्या की जे तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जातंय आणि ते तुम्हाला लिहायचं आहे रायटिंग स्पीड वाढवण्यासाठी. आणि मग तुमच्या वन टू वन डिफिकल्टी काय आहे त्या वन टू वन काउन्सिलिंग मधनं मी घेईलच. आता थोडंसं कव्हर होणार आहे वर्कशॉप आपला, किती अजून 5 दिवसच राहिले त्यामुळे थोडंसं कव्हर होईल. पण एकदा का मला तुमचं लक्षात आलं आणि आपण वन टू वन ज्या वेळेला काउन्सिलिंग करू त्याला मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. आता जनरल प्रॅक्टिस देईल. तर आपण ते तुम्हाला काम दिलेलं आहे. मुलांचं ऍब्जेक्टिव्हचं तुम्हाला एक डायग्राम करायची, शनिवार रविवारी प्रोजेक्ट करायचं, त्यात माझं हे काम तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता दुसरं म्हणजे आज मी तुम्हाला शेअर करते, मला थोडंसं ब्रेनचं सांगायचंय, कारण आपल्याला ज्या गोष्टी अवघड वाटतात ना, हे बघा, जे एखाद्याला अवघड वाटतं तीच गोष्ट दुसऱ्याला सोपी वाटते आणि दुसऱ्याला जी अवघड वाटते ती स्वतःला सोपी वाटते, असं असतं आपलं, आपण बघतो. तर हे का होतं, म्हणजे आता श्रीदुला आहे, रिया आहे, आपलं अनन्य आहे, ह्यांना समजा आता मॅथ्स आवडत असेल तर दुसऱ्याला अवघड जात असेल, असं का होतं? तर मेंदूचं आपल्याला ऍक्टिव्हेशन, जसं जसं आपण मेंदूला ट्रेन करतो, शिकवतो, मेंदूचा जसा जसा विकास आपण करत जातो तस तसा तो भाग चांगला आपला होत जातो. सगळं काही डीएनए वर नाहीये, सगळं काही अनुवंशिक नाहीये, सगळं काही आपण जसं घेऊन आलोय ब्रेन तसं नाहीये. आपण सगळं बदलू शकतो, हे लेटेस्ट सायन्स आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की डीएनए बदलू शकत नाही, पण आताची जी ऊर्जा मी तुम्हाला थोडं थोडं सांगतेय की सगळं इव्होल्युशन होत आहे आपलं. हे काही आपलं ग्लोबल वॉर्मिंग नाहीये. दिस इज द इव्होल्युशन्स, परिवर्तन, जे सारखं बदल चालूच असतो सृष्टीचा, तसा होत चाललाय. यामध्ये आपल्याला इतकी सुंदर एनर्जी येते की आपले मेंदू पण बरोबर बदलतायत, डीएनए सुद्धा, म्हणजे मेंदूच्या कार्यक्षमता बदलत चालल्यात आणि आपल्या डीएनए सुद्धा आपण बदलू शकतो. तर थोडस जर मेंदूला समजून घेतलं तर आपल्याला जे काही अवघड वाटतं ना ते सोपं वाटायला लागेल. उदाहरणार्थ मी एकच ट्रिक दिली तुम्हाला की राईट ब्रेन जनरली कमी लोकांचा स्ट्रॉंग असतो, क्रिएटिव्हिटी आर्टिस्ट हे कमी लोक असतात. आपला लेफ्ट ब्रेन जनरली स्ट्रॉंग असतो, आपण अभ्यास करतो, लॉजिकल थिंकिंग, मॅथ्स, हे राईट ब्रेन काहीच व्यक्तींना गॉड गिफ्टिंग असतं. मग या राईट ब्रेनला आपण जसं काम द्यायला लागतो तसं हा थोडासा बॅलन्स व्हायला लागला की आपल्याला सगळीकडे फायदा होतो. उदाहरणार्थ राईट ब्रेनचं मी एक फंक्शन सांगितलं, चित्र बघणं. म्हणून तर तुम्हाला ते नाव आता चित्रात काढायला सांगितलीय. तुम्हाला क्रिएटिव्हिटी नाही दाखवायची तिथे, तुम्हाला सुंदर चित्र नाही काढायचंय तिथे, तुम्हाला असं बघायचंय की मॅजिकल मंगल, हाऊ आय कॅन रिमेंबर द वर्ड मॅजिकल अँड हाऊ आय कॅन कनेक्ट इट टू द मंगल, हाऊ आय कॅन से दॅट मार्वलस मेंजा. Why Menja is marvelous? How I can remember marvelous for Menja and magical for Mangal, and not marvelous for Mangal and magical for Menja. हा विचार तुम्हाला चित्र काढताना तयार करायचा आहे. म्हणजेच मॅजिकल मंगल हे तुम्हाला कुठंतरी चित्र स्वरूपात दाखवायचंय. म्हणून मी काय सांगितलं, अर्चना मॅडमनी महिरप सांगितलंय. महिरप म्हणजे आपण मंगलमय दिन, मंगलमय सण असा म्हणतो.
मग तुम्ही महिरप काढून तिथे जर मंगल लिहिलं, मॅजिकल मंगल, किंवा कसं तुम्ही जादूची कांडी, मी एक उदाहरण दिलं की जादूची कांडी म्हणजे मॅजिकल, आणि मंगल म्हणजे महिरप, सणासुदीचं मंगलमय दिवस. मग एक सुंदर असं महिरप काढली, त्याला अशी कृष्णाची बासरी दाखवली, आणि आपण ते असं डोक्यात लक्षात ठेवलं, चित्र स्वरूपात इथे माहिती लक्षात ठेवायची. मग इथे चित्र स्वरूप मी काय तयार केलं, की मॅजिकल म्हणजे ती मॅजिकची कांडी, जादूची कांडी. मग ती बासरी नाहीये माझी, जादूची कांडी आहे. खुलजा सिम सिम वॉन्ड म्हणतो ना आपण, मॅजिकल वॉन्ड, तसं काढा फार तर, बासरी काढायच्या ऐवजी. आणि माझी कमान हे मंगलमय आहे, काहीतरी रांगोळी आहे, आज मंगलमय दिन आहे, सण आहे, असं काहीतरी लक्षात ठेवा. म्हणजे मॅजिकल मंगलला तुम्ही ते चित्र क्रिएट केलंय. म्हणजे मॅजिकल मंगल हे वर्ड मध्ये लक्षात न ठेवता तुम्ही चित्रात लक्षात ठेवलंय. याने काय होणार आहे, राईट ब्रेन ऍक्टिव्हेशन होणार आहे, तुम्हाला इमॅजिनेशनची सवय लागणार आहे, आणि आईन्स्टाईनचं प्रिन्सिपल आपण वापरणार आहोत, एव्हरीथिंग इज एनर्जी. मग इथे चित्र जे आहे त्याला रंग आहे, आकार आहे, आणि मेंदू ही माहिती लगेच लक्षात ठेवतो, जास्त वेळ लक्षात ठेवतो. मग फिजिक्स काय आणि केमिस्ट्री काय, हे आता कोणी लिहिले बघा, मला इतिहासाचे सण लक्षात नाहीयेत. इतिहासाच्या सणावळीला ना तुम्ही फनी स्टोरी तयार केली पाहिजे. फनी स्टोरी, मी जसं सांगितलं की झाडाची पाकळीच वेगळी करा, तसं ते इसवी सन साली काय झालं स्टोरी. समजा शिवाजी जन्मला, मग जन्मला शिवाजी कुठलं इयर आहे, मग शिवाजीचा राज्याभिषेक कुठलं इयर आहे, याला एक वेगळी स्टोरी करून त्या आकड्यांना सुद्धा चित्र स्वरूपात तयार केलं पाहिजे. शिवाजीचा जन्म जो इयर आहे त्याला चित्र आलं पाहिजे. हे सांकड चित्र स्वरूपात जेव्हा करता येईल, त्यावेळेला मेंदूचं पण एक ठराविक काम तयार करणं होतं, लक्षातही सोपं राहतं. हे तर झालं अभ्यासच. भले अभ्यास सोडून द्या, अभ्यास काही जीवनभर आहे का? नाही. जीवनभर काय आहे? आपलं जीवन आहे, आपल्याला प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी हवे. कधी पैसा हवाय, कधी तब्येत हवी आहे, कधी प्रशंसा हवी आहे, कधी काही खायला हवंय, असं हवंय. आता ते ही म्हंटली आपली राधा, म्हंटली तिचं पूर्ण झालं ते काय चित्र आहे ते, फक्त सामोसा नाही मिळाला खायला. पण तिने काय म्हटलं होतं ते वाचलं असेल तुम्ही. त्या दिवशी फक्त मेडिटेशन करताना ती अल्फा ब्रेनला गेली, तिने काय विचार केला तो झाला. म्हणजे मी जे तुम्हाला टेक्निक सांगते ते फक्त अभ्यासासाठी नाहीये, तर लाईफ सक्सेस बनण्याचं आहे. याचा अर्थ मला जे हवे ते मला चित्रात बघता आलं पाहिजे. म्हणजे मी उदाहरण दिलं, मला लॅपटॉप, मला मोबाईल हे नाही, मला लॅपटॉपचं चित्र, मला माझ्या आयफोनचं चित्र, पांढरा का काळा का सिल्वर का ग्रे, मला कार हवी आहे, त्या कारचा नंबर, त्या कारचा मॉडेल, त्या कारचा कलर, हे चित्र बघितलं तर उद्या दारात कार येणार आहे. मग ब्रेननी विचार कसा करायचा, पप्पा तर नाही म्हणतात, आई तर नको म्हणते, पप्पांना हवी आहे, आई नको म्हणते. ब्रेन तिथे वर्क करायचं नाही. मग ब्रेनचं जर फंक्शन तुम्ही बघितलं, तर ब्रेनचा हा जो पार्ट आहे फ्रंटल लोब, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मग आता ज्यांना मॅथ्स अवघड जातं, त्यांचा हा फ्रंटल लोब थोडासा अवघड आहे म्हणायचं, ऍक्टिव्हेट नाही झालेला म्हणायचं आपण असं. असं अनुमान काढायला काही हरकत नाहीये. बघा आता, पर्सनॅलिटी, इमोशन्स, अवेअरनेस ऑफ ॲबिलिटीज, ऑर्गनायझेशन, अटेन्शन. कोणीतरी लिहिलंय माझं अटेन्शन कमी पडतं. मेंटल फ्लेक्झिबिलिटी, स्पीकिंग बघा, एक्सप्रेस करता येते, हा सुद्धा प्रॉब्लेम आहे तिथे, की ओरलला मला नेमक्या शब्दात, भले ते आईनी का लिहिलेलं असतं ना, ओरलला मला नेमक्या शब्दात बोलता येत नाही. का बोलता येत नाही? मी जसं सांगितलं आठवत नाही, मला परीक्षेला गेल्यावर मी अभ्यास करतो पण आठवत नाही. कारण जर केमिकल ह्याच्यात जर केमिकल सिक्रेट झालं त्या भीतीने, तर वाटेल ते दगड मेंदू फोडला तरी ते आठवणार नाहीये. म्हणजे मला काळजी घेतली पाहिजे, ते केमिकल माझं सिक्रेट नाही झालं पाहिजे, म्हणजे मला भीती नाही आणली पाहिजे. तिथे काय कोण फासावर देणार आहे का? भीती सोडून दिली पाहिजे. त्याचे पण वेगळे टेक्निक्स आहेत, जसे आधी मुद्रा. आपल्याला आज मुद्रा करत ध्यान करायचे, आज आधी मुद्राच करा. अंगठा असा घ्यायचा आणि ही अशी मूठ घालायची. आता समजा तुम्हाला ओरलला जायचंय, मी सांगितलं हे परवा, ओरलला जायचंय, भाषण करायचंय, उभं राहायचंय, काहीतरी बोलायची वेळ आली, समजा आता प्रेझेंटेशन आहे,
बोलायची वेळ आली की लगेच असं करायचं, असं करायचं, बघायचं काय होतं ते. याने कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. करून बघा एकदा ओरल एक्झामला, करून बघा एकदा भाषणाला उभं राहताना किंवा काही करताना. याचा अर्थ बघा, हा युनिवर्स आहे, म्हणजे हा जो थंब आहे, हे आहे, याला काही सिग्निफिकन्स आहे. ज्ञानमुद्रा पण तुम्ही शिकला आहात. ज्ञानमुद्रा म्हणजे ही ज्ञान देणारी मुद्रा आहे. तर हे आपण स्वतः आहोत. मायसेल्फ, आपलं स्वतःच. आणि हा युनिव्हर्स आहे, अख्खं ब्रह्मांड युनिव्हर्स आहे. हे जेव्हा आपण स्वतःला जोडतो, त्यावेळेला पूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान आपल्याला येतं. आपण ब्रह्मांडाला कनेक्ट झालो आणि हाच आपण मुठ्ठीत घेतो. होल युनिव्हर्स इज इन माय मुठ्ठी, माझ्या मुठीत सगळं विश्व. अर्थ पण लक्षात घ्या, अर्थ पण लक्षात घ्या. तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डअप करायचंय, ओरल करायची, भाषण करायचंय, काय बेशक तुम्हाला भीती येईल, नाही यायची भीती, करून बघा तुम्ही. आपण प्रयोग करूयात. तुम्ही करा आणि मला सांगा शनिवार रविवारी काय बोलायची भीती वाटते ते तुम्ही करून बघा असं. आणि काय होतंय बघा, खूप कॉन्फिडन्स बिल्डअप होतो असा. पण त्याचा अर्थ जाणून घ्या, सगळा युनिव्हर्स माझ्या मुठीत. तर आता बघा, पेरिटल हा जो भाग आहे हा मेंदूचा, तर सेन्स ऑफ टच आहे. साईज डिफरन्शिएशन, शेप, कलर, व्हिज्युअल परसेप्शन, अकॅडमिक स्किल्स. बघितलं, हे व्हिज्युअल परसेप्शन सुद्धा अकॅडमिक स्किल्स मध्ये. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला काही वाचा म्हणेल, एखादं पान समजा सगळ्यांना पोस्ट केलं आणि वाचा म्हणेल, एक तुम्हाला 5 मिनिटं दिले मी वाचायला, 10 मिनिटं, हे मी सगळं क्लासमध्ये म्हणजे करायची हो इंजिनिअरिंग मध्ये. 10 मिनिटं मी ते वाचा म्हणायची. आता 10 मिनिटात वाचायला दिल्यावर ते लक्षात कोणी कोणी कसं कसं ठेवलंय. एखादा स्टुडंट सगळंच लक्षात ठेवतो, एखादा स्टुडंट अर्ध पेज लक्षात होतं राहतं, काहींच तर वाचूनही होत नाही. याचा अर्थ तुम्ही रीडिंग स्पीडही तुमचा डेव्हलप केलेला नाहीये. फोटोग्राफिक मेमरी आहे आपल्याजवळ, माहिती का? हे जर पुस्तक असं आपण घेतलं ना आणि आपण नुसतं असं 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 केलं ना, तरी हे पुस्तक आपल्या सगळं लक्षात राहू शकतं, माहिती. ह्याचे पण टेक्निक्स आहेत. हे सुद्धा तुम्हाला पुढं पुढं जसं मी आता सांगते, व्हिज्युअलायझेशन करायला जमलं, ब्रेन अल्फा मध्ये न्यायला न्यायला जमला, तर पुढं पुढं ते पुस्तक, विवेकानंद किती पुस्तक झपाट्याने वाचायचे. माझ्या स्वतःच्या बाबतीत माझ्या केस स्टडीज अशा आहेत की मी अवघड आहे रात्री वाचायची आणि उशीखाली ठेवून टाकायचे पुस्तक. सकाळी उठून मला तो फंडा क्लिअर झालेला असायचा, कारण ब्रेन ना रात्रभर सिंथेसिस करतो. ब्रेनला अल्फामध्ये नेता आलं पाहिजे तुम्हाला, आणि अल्फामध्ये न्यायलाच मेडिटेशन लागतं, लक्षात घ्या. जसं उलटे आकडे लागतात, तर हे ब्रेनचे सगळे वेगळे वेगळे पार्ट्स आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला बघावं लागेल की तुमचा कुठला अवघड प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय एक्झॅक्ट ब्रेनचा कुठला भाग काम करत नाहीये हे शोधून काढावं लागेल. बरं, हे जर काही करायचं नसेल तर इथे जे टेक्निक सांगितले ते करा ना. म्युझिक लावा ना. तुम्ही भले खाताय, तुम्ही भले टीव्ही बघताय, तुम्ही म्युझिक लावताच, पण पिक्चर मधले लावता, इंग्लिश मूव्ही मधले लावता. ते न लावता कधीतरी रात्री, स्पेशली रात्री, तुम्ही बिनॉरल बीट्स लावा. तुम्हाला जे आता मी ब्रेन साठी सांगते ते लावा. मग काय होतंय, मेंदूत तरंग कुठल्या फ्रिक्वेन्सीचे जात आहेत बघा. तर टीव्ही बघताना करा, रात्री झोपताना करा, जेवताना करा, आणि हेडफोन लावून हे म्युझिक ऐका. तरी सुद्धा ब्रेनचे वेगळे वेगळे पार्ट ऍक्टिव्हेट होणार आहेत. तुम्हाला भ्रामरी सांगितलं काल, तुम्हाला हे सांगितलं, ओंकार सांगितलं. तर काल बघा, मेंजेच्या आईशी आज बोलणं झालं. मेंजेच्या आईला मी सांगितले, त्या टीचर आहेत, त्यांना सांगितलं तुम्ही रात्री दोघींनी ओंकार ध्यान करा आपलं 9:30 ते 10. एक 10 मिनिटं ओंकार नुसतं ऐकला ना, तरी ब्रेन मध्ये तरंग तरंग तरंग, म्हणजे हे जे मी तुम्हाला ब्रेनचं सांगतेय ना, ते सगळं ऍक्टिव्हेशन होणार आहे. आणि मग जे अवघड जातं ना ते अवघड जाणार नाही. तर आता आपल्याला ब्रेन टीजर्स खेळायच्यात बरं का मुलांना. रेडी राहा, मला बघायचंय आता तुमचं काय आहे. इथे ब्रेन टीझर्स आहेत. मी तुम्हाला सांगते, आपलं जे विचार करण्याच्या पद्धती आहेत ना, त्या सुद्धा इंटरव्ह्यूला चेक करतात. तुम्ही विचार कसा करता. जसं माझ्या मुलांना मी एक नेहमी प्रश्न विचारायची, म्हणजे सांगायची की इंटरव्ह्यूच्या टेक्निक्स मध्ये तुम्हालाही मला सांग, तुम्हालाही आवडेल ते, की साधा एक प्रश्न इंटरव्ह्यू घेताना विचारला की तुम्ही लव्ह मॅरेज करणार का अरेंज मॅरेज करणार. पण तुम्ही अजून लहान आहात, पण तरी तुम्हाला सगळं कळतं.
तुम्ही लवकर मॅच्युअर्ड होता. सांगा बरं, लव्ह मॅरेज करणार का अरेंज मॅरेज करणार? शुभंकर. काय करणार? राधा. दर्शन. तर तुमच्याजवळ उत्तर आहे का? मग तुम्ही इंटरव्ह्यूला गप्प बसला. कोण सिलेक्ट करणार आहे मुलांना तुम्हाला? विचार कसा करायचा बघा. ह प्रश्न असे ट्रिकी असतात. म्हणजे आता लव्ह मॅरेज म्हटलं तर मॅडम काय म्हणतील, इंटरव्ह्यू घेणारे म्हणतील काय लव्ह मॅरेज करतो काय, नको, रिजेक्ट. असं तुम्ही मे थिंक, यू माइट थिंक लाईक दॅट. कोणी म्हणेल अरे मी आता जर अरेंज मॅरेज म्हटलं तर म्हणजे लव्हला मी महत्व देत नाही, असं आहे. आय एम नॉट गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू द लव्ह, आय मे गेट रिजेक्टेड. म्हणजे तुम्ही बुचकळ्यातच पडला असे प्रश्न आहेत. गप्पच बसलं तर काहीच नाही. मग गप्प बसणं म्हणजे अजून वाईटच सगळं. तुम्हाला पटकन उत्तर द्यायचंय. रिया, श्रीतुला, लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज, काय उत्तर द्याल? मला नाही ऐकायला येते. माझं कमी आहे का? तुम्ही बोलताय का? माझं फुल आहे की. तुम्ही उत्तर देत नाही याचा अर्थ. श्रोतला, तुला काय आई लगेच काही म्हणणार आहे काय? नुसतं आपलं टाइमपास साठी थिंकिंग कसं करायचं त्याच्यावर विचारते मी. लव्ह मॅरेज काय अरेंज मॅरेज, काय उत्तर दिलं पाहिजे? रिया, श्रुतुला, अमय, दर्शन, मेंजा. आज कुठे आहे तुझं अस्तित्व? अनन्या, नीलकंठ, प्रांजल, राधा. काहीच नाही उत्तर द्यायचं का? रिया बोल तू. आपण काय चाललंय तुझ्या संबंधित नाही, उत्तर कसं असलं पाहिजे ह्याचं डिस्कशन चाललंय. तुझ्या स्वतःबद्दल काही नाही चाललं. उत्तर कसं दिलं पाहिजे? खरं खोटं लॉजिकल काय? चॅट बॉक्स मध्ये टाकले मॅडम बऱ्याच जणांनी. हो का? बरं तेवढं तरी मला सांगत चला रे मुलांना, कारण नेटवर्क पण वीक आहे. अरेंज, बर, श्रीदूला अरेंज म्हणतीये, नीलकंठ लव म्हणतोय, प्रांजल लव म्हणते. ठीक आहे. आता इथे काय असतं माहिती का? म्हणजे परीक्षा असते तुमची की हाऊ ऑनेस्ट यू आर. लव्ह मॅरेज करेल म्हणण्याचं धाडस आहे काय, पहिलं चेकिंग. मग अरेंज मॅरेज लिहिलं तर विचारणार व्हाय नॉट लव्ह. मग तिथे तुम्हाला डिस्कशन करावं लागेल की का बरं लव्ह मॅरेज नाही. म्हणजे तुम्ही कसे थिंक करताय, तुमच्यात धमक आहे का लव्ह मॅरेज करेल म्हणण्याची? जर समजा लव्ह असेल तर करणार, ट्रूथ स्पीकिंग ऍबिलिटी आहे का, हे सगळं चेक करतात इंटरव्ह्यूला. तिथे तुम्ही ऑनेस्ट असणं फार महत्वाचं असतं. अरेंज म्हणून काय उपयोग आहे? आज तुम्ही प्रेमात नाही, उद्या पडू शकता ना. मग तुम्ही म्हणू शकता ना, आय एम नॉट ऍट डिसिजन कंडिशन. माझं प्रेम ठरलं तर मी प्रेम करेल, लव्ह मॅरेज करेल. मला कोणी नाही मिळालं तर अरेंज करेल, असं उत्तर देता आलं पाहिजे ना तुम्हाला. लक्षात घ्या. तर इथे मी जे ब्रेन टीजर्स घेणार आहे ना, तिथे तुम्ही ढोसळ ढोबळ नेहमी विचार करतात तसं नाही करायचंय. थिंकिंगचे प्रकार असतात. तुमच्या थिंकिंग स्किल्स तुम्हाला डेव्हलप करावे लागतात आणि हे इंटरव्ह्यूला चेक करतात. क्रिटिकल थिंकिंग तुम्ही करता का? मग ग्रुप डिस्कशन मध्ये तो जे बोलतो त्याच हेनी तुम्ही बोलताय का? अपोजला म्हणून अपोज करताय का? काही वेगळा मुद्दा मांडताय, काही वेगळं क्रिटिकल थिंकिंग करताय. म्हणजे 10 टॉप एम्प्लॉयमेंट स्किल्स आहेत. त्याच्यात क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग फार महत्वाचं आहे. तर आता तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये उत्तरं द्यायची आहेत. रेडी? आपण ब्रेन टीजर्स खेळणार आहोत. बघा आता ब्रेन टीजर सिंपल असतात बरं का. त्याला काही गहन विचार करत नाही बसावं लागत. पण बघा काय फरक आहे. थिंकिंग महत्वाचे, लॅटरल थिंकिंग पाहिजे आणि क्रिएशन पाहिजेत, क्रिएटिव्ह आयडिया पाहिजेत.
स्ट्रेट फॉरवर्ड नाहीयेत, मी तुम्हाला सांगितलं डोबल थिंकिंग नाही आहे. चला आता पहिली सुरू. पट 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 उत्तर द्यायचं. सुलक्षणा मॅडम तुम्ही आहात? असेल तर मला प्लीज सांगा. सुलक्षणा मॅडम आहात का? हो आहे ना मॅडम. चॅट बॉक्स मध्ये उत्तरं पडली ना मला सांगा फक्त. मुलांना स्टार्ट गिव्हिंग आन्सर ऑफ दिस क्वेश्चन and put in the chat box. Let me see whose thinking is creative thinking and who answers fast. A man is looking at a photograph. एका माणसाने एका फोटोग्राफ मध्ये पाहिलं. समजा मीच तो मॅन आहे, मी माझ्या या एका फोटोकडे बघते. मॅन इज लुकिंग ऍट द फोटोग्राफ ऑफ समवन. माझी मैत्रीण इथे बसली, माझा फ्रेंड इथे बसलाय, तो विचारते कोण आहे हे? समजा तुम्हीच विचारताय कोणाचा फोटो पाहताय मॅडम? हुज फोटो यू आर लुकिंग? फ्रेंड आज हुज फोटो इट इज. द मॅन रिप्लाइज, म्हणजे फोटोत बघणारा माणूस म्हणतो, ब्रदर अँड सिस्टर्स आय हॅव नन. मला काही बहीण भाऊ कोणी नाहीये. बट दॅट मॅन्स, फोटोत जो माणूस दिसतोय, हा हा फोटोत जो माणूस मला दिसतोय ना, तो दॅट बट दॅट मॅन्स फादर, या माणसाचा फादर इज माय फादर सन हु वॉज इन द फोटोग्राफ. बघू काय उत्तर आलं. कोणी उत्तर दिलंय का? छोटे छोटे ब्रेन टीजर्स आहेत, म्हणजे ह्या प्रॅक्टिस कराव्या लागतात मुलांनो. असं काही डेव्हलप होत नाही स्किल बिल. हे प्रॅक्टिसने डेव्हलप होतं. आलं का उत्तर चॅट बॉक्स मध्ये? हो, 2 आले कोणाचं मॅडम. कोणाचं आलं, काय आलं? दर्शन दर्शन अ आणि नीलकंठने टाकलंय. दर्शन आणि नीलकंठ. थांबा मी सुरू केलंय हा. हा. नाही, मी आता जॉईन केलं ना, मला नाही कळलं काय टाकलं मॅडम दर्शन आणि यांनी. रिया तू सांग मला काय टाकलं उत्तर. Himself. हा, Himself, हिमशल. ma'am. हिमसेल्फ. दोघांची उत्तरं हिमसेल्फ आहे. हु वॉज इन Yes. द फोटोग्राफ. हो. बघा फोटो काढून घ्या, टीजरचा फोटो काढून घ्या उत्तर कळण्यासाठी. मला इथे एक सांगायचं काय आहे ते महत्वाचं आहे. मला सांगायचं महत्वाचं आहे की हे ब्रेन टीझर हा महत्वाचा भाग का मी घेतेय. तर अशा प्रकारचं जे थिंकिंग आहे ना, ते फार विचार करा, म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते. उदाहरणार्थ मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. मी ज्या वेळेला इंजिनियर झाले, बॅचलर बीई झाले, त्यावेळेला माझा इंटरव्ह्यू होता किर्लोस्कर न्यूमॅटिक्स आणि थर्मॅक्स साठी. मला आठवतो मी इंटरव्ह्यू दिलेला. थर्मॅक्स मध्ये माझी टेस्ट 3 तास चालली होती मुलांनो. इयर 1992, 1991, 92 नाही, सॉरी 90, सप्टेंबर 92, ऑगस्ट 91 आय वॉज इन किर्लोस्कर न्यूमॅटिक R&D डिपार्टमेंट. तर तिथे माझी थर्मॅक्सला इंटरव्ह्यू चालला तर 3 तास झाला. त्याच्यामध्ये 1 तास मला फक्त अशा इमेजेस दिल्या होत्या. इमेजेस, मग त्याची मिरर इमेज कशी दिसेल, म्हणजे हा टूल आहे त्याची मिरर इमेज कशी आहे. मिरर इमेजचं साधे लॉजिक आहे बघा. लेफ्ट टू राईट दिसतं, राईट टू लेफ्ट दिसतं, दिशा डायरेक्शन हे सगळं उलटं असतं. म्हणजे हे जे आहेत ना, हे प्रॅक्टिस करावे लागतात तुम्हाला. पुढं पुढं ऍप्टिट्यूड टेस्ट प्रॅक्टिस करावं लागतं. तुम्हाला फॉरेनला जायचंय हायर स्टडीला, तुम्हाला GRE टोफेलला इंग्लिश लँग्वेजचे वर्ड्स वापरावे लागतात. तसं हे थिंकिंग सुद्धा डेव्हलप करायला लागतात. आणि हे जे थिंकिंग आहे ना, ते क्लासमध्येच डेव्हलप केलं जातं. वेगळं वेगळं तुम्ही त्या पद्धतीने वेगळा विचार केला तर. तर आता प्रश्न साधा आहे, हीच सण असतो तो, हिमसेल्फ नसतो. मी बघते ते चित्र, बघा मी बघते ते चित्र, माझा मुलगाच आहे तो. का बरं माझा मुलगा आहे? बघा, फादर इज माय फादर सन, दॅट मॅन्स फादर, म्हणजे माझा मुलगा आहे. मी सांगते हा माझा मुलगा आहे, मी चित्र बघतीये काय. बट दॅट मॅन्स फादर, म्हणजे माझ्या मुलाचा वडील जो कोण आहे, इज माय फादर सन, माझ्या फादरचा मुलगा आहे, म्हणजे माझा मुलगा आहे तो चित्रामधला, हीच सण. म्हणून मी फोटो काढून बघा म्हटलं.
आणि आन्सर जस्टिफाय करा. सेकंड, स्टार्ट. फास्ट 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 फास्ट. बघू कोण पहिलं उत्तर देतंय. बघा हा आता. अ मॅन स्टँड्स ऑन द साइड ऑफ ए रिव्हर. तुम्ही स्वतः रिव्हरच्या साईडला उभं राहिलाय. आता डॉग राहिला. अरे मगाशी कोणाचा तरी छान डॉग होता. कोणाचा डॉग आहे बेडवर? मस्त मस्त पिल्लू आहे बघा, छोटं, मगाशी बघितलं मी. तर हिज डॉग ऑन द अदर साइड. आता माणूस एका साईडला राहिला, कुत्रा दुसऱ्या साईडला राहिला. आता तो माणूस त्या कुत्र्याला बोलवतो. द मॅन कॉल्स हिज डॉग. अरे ये पपी, ये पपी, ये पपी, ये करतोय. मॅन कॉल्स हिज डॉग. हू इमिजिएटली क्रॉसेस द रिव्हर. आता डॉगली बोलवले पपी पपी, ये. तर डॉग लगेच, बाप रे, द डॉग क्रॉसेस द रिव्हर विदाउट गेटिंग वेट. आता रिव्हर असूनही वेट नाही झाली. अँड विदाउट युझिंग ए ब्रिज. ब्रिज पण युज नाही केला डॉगने. बोट पण नाही युज केली. नदी आहे पण ओला पण नाही झाला. तर कसा काय डॉग आला सांगा बरं मुलांना मला. थिंकिंग करा. इथे काही अवघड नाहीये. तुमचं थिंकिंग वेगळं दिसलं पाहिजे बस. याला अनेक उत्तर असतात, काही एकच उत्तर असतं. तुमचं थिंकिंग त्यातून दिसतं की तुम्ही किती क्रिएटिव्ह थिंकिंग करता, क्रिटिकल थिंकिंग करता. सांगा कोणाचं उत्तर आलं. आता माझ्या चॅट बॉक्स आहे. तर ब्रेन टीजर्स हे सुद्धा ब्रेनला एक्सरसाइज देतात. शुभांगी पवार. मॅन गोज. ओ हो छान, काहीतरी वेगळं उत्तर. मॅन गोज ऍट द डायरेक्शन ऑफ डॉग. पण द मॅन कॉल्स हिज डॉग हू इमिजिएटली क्रॉसेस द रिव्हर. छान, हे पण उत्तर ऍक्सेप्टेड आहे. शुभांगीने सांगितलं की डॉग कोरडा राहिलाय, डॉग वेट नाही, पण मॅन क्रॉस करून गेलाय. मॅन झालं असेल ओला, पण इथे डॉग बद्दल बोललं जात आहे. गुड. सम डिफरंट आन्सर, डिफरंट थिंकिंग. अजून कोण आहे? एको येतोय का? लॉंग जम्प. लॉंग जम्प रिव्हर मध्ये एवढी लॉंग जम्प असेल का? लॉजिकली नॉट. ओके. तो काही नाला नाही म्हटलं ना मी. बघा काय उत्तर आहे. द रिव्हर वॉज फ्रोझन. रिव्हर वॉज फ्रोझन आहे की नाही. म्हणजे इथे थिंकिंग डेव्हलप करायचं असतं की जसं तिने सांगितलं बाबा मनुष्य तिकडे गेला. लॉंग जम्प हे तर कॉमन उत्तर आहे. लॉंग जम्प लॉजिकली रिव्हरवर कुत्रा मारू शकणार नाही. द रिव्हर वॉज फ्रोझन हे शक्य, किंवा नदीला पाणीच नव्हतं असंही तुम्ही म्हणू शकता ना. इथे लिहिलंय का रिव्हर वॉज फुल ऑफ वॉटर? म्हणू शकला असता रिव्हर वॉज ड्राय. नदीला पाणीच नव्हतं, नदीला पाणी थोडं थोडं होतं, किंवा काय. जम्प सुद्धा होऊ शकेल. हा, पटाकन आता लास्ट. लास्ट टीजर. आपल्याला वेळ नाही ना जास्त, मेडिटेशनही करायचं. अमृता मॅडम घेणार आहेत का? नेटवर्क आलं का त्यांचं? सुलक्षण मॅडम. नाही अजून तर नाही आलं. पण ठीक आहे, मी घेते. मी मेडिटेशन घेते. हा मुलांना, लास्ट. व्हॉट 5 लेटर वर्ड बिकम शॉर्टर. आता हे बघा, हे सिम्पल एबीसीडी आहे. याच्यातून व्हॉट 5 लेटर वर्ड बिकम शॉर्टर वेन यू ऍड 2 लेटर्स टू इट. वेन यू ऍड 2 लेटर्स टू इट. 5 लेटरचा शब्द शॉर्टर झाला पाहिजे. येते उत्तर? टाकलंय मॅडम एकीने. काय काय टाकलं? शॉर्ट, करेक्ट. मेंजा, गुड, व्हेरी गुड. आपण कसं वेगळा विचार करत बसतो ना, की कुठले 5 शब्द असतील, तो कुठला शॉर्ट बनेल, असा विचार करत बसतो. आणि वेन यू ऍड 2 लेटर्स टू इट. बघा, व्हॉट 5 लेटर वर्ड शॉर्ट. शॉर्ट वर्ड जर धरला, 2 लेटर्स आपण ऍड केले, ई आणि आर, तर शॉर्टर झाला. सिम्पल. म्हणजे काही वेळेला आपल्या जीवनामध्ये, मला सांगायचं मोरल काय आहे? मोरल, आपल्या जीवनामध्ये असे कित्येक अवघड प्रसंग असतात आपल्या जीवनात. आपण बसतो डोकं धरून, आता काय करू, आता काय करू.
पण आपण जसं म्हणतो ना, काखेत कळसा गावाला वळसा, हा चष्मा गळ्यातच, आणि मी शोधते सगळीकडे चष्मा, कुठे चष्मा, असं होतं की नाही. आणि चष्मा असतो इथेच गळ्यात. तसंच आहे हे, लाईफ सुद्धा असंच आहे. म्हणून आपल्या या थिंकिंग स्किल आपल्याला डेव्हलप कराव्या लागतात. मी जसं तुम्हाला मागच्या सेशनला सांगितले, प्रायोरिटी रँकिंग जमलं पाहिजे. कुठलं पहिलं. जसं एका पॅरेंटला मी विचारलं हा आपला प्रोग्राम ठरवताना, तुमच्या पॅरेंटच्या काही ह्या आहेत, म्हणजे मुलांबद्दल सांगणं आहे, काही समस्या आहेत. तर एका पॅरेंटने मला सांगितलं होतं, प्रायोरिटीज कळत नाही माझ्या मुलीला, की तिला टीव्ही किती वेळ बघू आणि अभ्यास किती वेळ करून पहिलं काय करू तेच कळत नाही. प्रायोरिटी कळत नाही. प्रायोरिटी आपल्याला जीवनामध्ये, मी जसं म्हटलं, 3 पैकी पहिलं कोणतं हे काढता आलं पाहिजे. हे पण स्किलच आहे. ते इथे सुद्धा या विचारांच्या ज्या पद्धती आहेत, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, हे तुम्हाला डेव्हलप करावं लागतं. हायर हायर लेवलला गेलात की एखादा विचार घेऊन, एखादा प्रॉब्लेम घेऊन त्याच्यावर वेगळे वेगळे विचार करावे लागतात. आता हे सुद्धा एक अवघड आहे बरं का वाचणं, पण जाऊ दे, आता मी हे नाही घेत. आता हे पण जास्त तुम्हाला मी सांगत नाही. फक्त हे जे मी तुम्हाला सांगितलं, हायपोथॅलेमस, पिट्युटरी ग्लॅंड, या सगळ्या ट्रिगरिंग होतात आपल्या ओंकाराने. त्याच्यामुळे आपल्याला ओंकाराचं अभ्यासामध्ये फार महत्व आहे. आणि लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन महत्वाचा बॅलन्स ठेवला तर तुम्हाला हे सगळं, मॅथ्स काय, तुम्हाला पाठांतर काय, इतिहास काय, चित्रकला काय, हे सगळं सोपं जाणार आहे. यासाठी हे दोन्हीचा बॅलन्स सोप्पा. अजून एक टॅक्ट सांगते रोजच्या जीवनात काय करायचं. काही गोष्टी राईट हँडनी करायला सुरुवात करायची. ज्या गोष्टी तुम्ही लेफ्ट हँडनी करता त्या गोष्टी राईट हँडनी करायच्या, ज्या गोष्टी राईट हँडनी करता त्या गोष्टी लेफ्ट हँडनी करायला सुरुवात करायची. उदाहरणार्थ, उद्या उठल्यापासून सुरुवात करून बघा, रोज 2 गोष्टी मी हात बदलेल करा, तुमचा ब्रेन जास्त ऍक्टिव्हेट होणार आहे. साधा ब्रश, उठलो की ब्रश करायचंय. मी जरा मोबाईल बंद करते, इको येते. ब्रश करायचंय, ब्रश. तर लेफ्ट हँडनी ब्रश करा. लेफ्ट हँडनी करत असेल तर राईट हँडनी करा. आता जायचंय कुठं तरी, रोज जिथे जाता तिथे, समजा ट्युशनला जाताय, ट्युशनला ज्या रोडनी जाता तो रोड बदलायचाच, नवीनच घ्यायचा. नवीन रोड तुम्ही घेतला, समजा उशिरा पोहोचलात त्या दिवशी, पण ब्रेनची काय करामत होणार आहे. ब्रेन मध्ये कितीतरी सेल्स जनरेट होणार आहेत, माहिती, कनेक्शन स्ट्रॉंग होणार आहेत. कारण नाविन्यपूर्ण रोड असणार ना, काही नेहमीच नाहीये. नेहमी आपण विचारात तंद्रीत काहीतरी गाणं ऐकत जातो, इथे विचार करावा लागणार आहे, अरे लेफ्ट घ्यायचंय का राईट घ्यायचंय, काय करायचं. एखाद्या दिवशी वन्स इन ए मंथ, किंवा लिहायचं, लिहायचंय ना, रोज ठरवा एक लाईन मी लेफ्ट हँडनी, लेफ्टी असेल तर राईट हँडनी लिह. यांनी सुद्धा तुमचं ब्रेन दोन्ही पार्ट बॅलन्स व्हायला लागणार आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला करायचं आहे मेडिटेशन. हे ब्रेनचं मी तुम्हाला सांगितलं. तर मेडिटेशन आता आपल्याला का करायचंय, तर मेडिटेशनचं एक महत्वाचं सायन्स मी तुम्हाला सांगते. मेडिटेशन मध्ये काय होतं की, हा मुद्दा तुम्हाला माहितीये. हे बघा, हे सगळं ऑरा आहे. ऑरा आपला शरीराच्या व्याप किती आहे दिसतो एवढा नाही, 6 फुटाचा ऑरा असतो आपला. ज्या वेळेला आपण श्वासावर लक्ष ठेवायला लागतो, की श्वास आला गेला, श्वास आला गेला, त्याला पहिलं काय होतं असतं, की तुम्ही आज बघायचंय, मला उत्तर द्यायचंय, की श्वासाची गती कमी झाली का बघायचं, बस, बाकी काहीच बघायचं नाही. आज काही चित्रबित्र ठरवू नका. आज फक्त म्युझिकला जा, मुद्रा करा आणि हे करा. फक्त श्वासाची गती कमी झाली की नाही बघा. तुम्हाला फक्त 10 मिनिटं मेडिटेशन पुरणार आहे रोज, माहिती का. म्हणजे मेडिटेशन म्हणजे काय, नुसतं बसायचंय, बिनऑरल बिट्स लावा, मोझार्ट लावा, ब्रेन डेव्हलपिंग म्युझिक, अल्फा ब्रेन लावा, 10 मिनिटं फक्त श्वासाला बघत बसा, किती फायदे मिळणार आहेत. याच्यामध्ये श्वासाची गती कमी होती का बघायचं. आता काय होतं माहिती का, की ज्या वेळेला श्वास बघत राहता ना तुम्ही, त्यावेळेला पूर्ण पूर्ण इथे ब्रह्मरंध्र आहे आपलं. तुम्हाला माहिती का, टाळू लहानपणी तेल भरायचे, तुमचं टाळू. तर तिथून आहे ना पूर्ण पंचतत्व सगळी शरीरात खेचली जातात. पंचतत्वाचं फॉर्म कोणीच भरलं नाहीये बरं का. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सारखं आठवण करा, हलवा.
2-3 मुलांना घ्यायचं होतं, तर ते पंचतत्व सगळं खेचून घेतं ब्रह्मांडातनं, इथनं ब्रह्मरंध्रातनं. म्हणून श्वासाला स्पीड कमी होतं, इथून श्वास घ्यायची गरजच राहत नाही. एवढं सुंदर पंचतत्व यायला लागतं. आणि शरीर कशाने बनलंय? पंचतत्वांनीच बनलंय. मेंदू कशाने बनलाय? पंचतत्वांनीच बनलाय. मग हे पंचतत्व यायला लागले की सगळंच शरीराचं मेंदूचं काम छान 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 होणार आहे. लक्षात राहायचं छान. विचार छान येणार आहेत. ऊर्जा हायर होणार आहे. ऊर्जा हायर झाली की मनात येताच गोष्टी घडायला लागतात. तुम्हाला माहितीये का? आता पुढच्या आठवड्यात बघायचंय आपण सगळं कसं मिळवायचं ते. मनात येताच झालं, मनात येताच झालं. मग का राधाचं झालं? राधाची आई जोडलेली आहे. मग राधाची आई तिला सांगते, त्यामुळे तिला माहितीये, त्यामुळे तिची लगेच इच्छा पूर्ण झाली, अर्धी का होईना. या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. मग हे तुम्ही केलं 10 दिवसापुरतं नाहीये, नंतर थोडं तरी करा. तर हे मेडिटेशननी फायदे होतात. तर आज तुम्हाला प्रश्न आहे, आता बोटं अशा नाही घालायच्या, आपल्याला मुद्रा करायची. विद्यार्थ्यांच्या मुद्रा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे? तर मुद्रा करायची कुठली? हे बघा, हे जे बेनिफिट्स ऑफ म्युझिक पण आहेत, मी काय आता आज नाही सांगत. तर हे 4 मी तुम्हाला देईल युट्यूबवरचे, की ज्यांनी आपण अल्फा ब्रेन मध्ये नेऊ शकतो ब्रेनला. एकदा का अल्फा ब्रेन मध्ये आपण नेलंय अल्फा फ्रिक्वेन्सीनी, कि मग तुम्ही काय पण चित्र बघा किंवा तुमचे पॅरेंट तुमच्या ब्रेन मध्ये टाकू देत, आपोआप ते यायला लागतं तुमच्या जीवनामध्ये. हे म्युझिक सगळे ब्रेन इम्प्रुव्हमेंटचे आहेत. हे ऐका, मी तुम्हाला काही युट्यूब देईल, लिंक्स देईल. तर आज आपण मोझाट लावायचं. परवा काय लावलं होतं? परवा बिनॉरल लावलं होतं बहुतेक. नाही ते हे लावूयात का? याचा आवाज येतोय का? तर मुलांना हाकिनी मुद्रा करायची आज. हाकिनी, तुम्हाला तर ज्ञान मुद्रा माहितीच आहे, मी तुम्हाला फायदे नंतर सांगेन. तुम्हाला माहितीच आहे, ज्ञानवर्धक आहे, मेंदूच्या सगळ्या पेशींना स्ट्रॉंग बनवते, स्मरणशक्ती वाढवते, एकाग्रता वाढवते. हे नाही एवढं महत्व. याचा आवाज येते का? आवाज येते का मॅडम व्यवस्थित? हो मॅडम येतोय. हाकिनी मुद्रा करायची आहे आज. आपण हाकिनी मुद्रा करायची. तुम्हीच मला सांगायचं काय होतंय हातामध्ये. मग आपण सोमवारी बघू काय महत्व आहे. हाकिनी मुद्रा फार सोपी आहे, सगळं ब्रेनशी आहे बरं का मुलांना. असं तसं नाहीये, ब्रेनशी रिलेटेड आहे. तुम्हाला टीव्ही बघताना करा, तुम्ही गाडीत बसलाय करा, स्कूलला चाललाय करा, टीव्ही बघताय, मॅच बघताय करा. काही गेमला नाही, गेमला हात तुमचे रिकामे नसतात. बाकी कुठल्याही ठिकाणी तुम्ही या मुद्रा करायच्या, तुमचं आपोआप ब्रेन फंक्शनिंग सुरू राहील. तर हाकिनी मुद्रेमध्ये प्रत्येक बोट प्रत्येकावर ठेवायचं. बघा, तुम्हाला चित्र दाखवते मी आता. मला आहे का, सापडते का? हे बघा, असं करायचं चित्राप्रमाणे. प्रत्येक बोट अशी ठेवायची, अशी. ठीक आहे? हाकिनी मुद्रा. आणि हे तुम्ही कुठेही ठेवा हात बरं का मुलांना. तुम्हाला जिथे छातीशी वाटतंय छातीशी, मांडीवर वाटतंय मांडीशी. ठीक आहे? किंवा बेंबीच्या इथे ठेवलं तर अजून जास्त छान. तुम्हाला आज 2 प्रश्न आहेत मेडिटेशन झाल्यावर उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न आहे, मेडिटेशन मध्ये श्वासाची गती कमी झाली का? आणि दुसरा प्रश्न आहे, इथे हाताला काय जाणवतंय? तुम्हाला जर काही वाटलं हाताला नाही मला असं आवडत आहे, सोडून द्या. हार्ड अँड फास्ट नाही, हळूहळू सवय असते. 1 ते 2 ह्याची मिनिटाची सवय लावा. ठीक आहे, चला. आवाज येतोय ना? या म्युझिक वर करू आपण, बिथोवन म्युझिक करू. चला. हे म्युझिक ब्रेन फंक्शनिंग साठी आहे. ब्रेन मध्ये आपोआप काम होणार आहे. इथे ऊर्जा खेचून घेणार आहात तुम्ही, आणि सगळी पंचतत्व इथनं खेचून घेणार आहे. 10 मिनिटात खूप काही गोष्टी घडणार आहेत शरीरात, मेंदूत, हातात, सगळीकडे. तर चला, डोळे मिटून घ्या सगळ्यांनी. व्हिडिओ बंद करून घ्या सगळ्यांनी. चष्मा असेल तर काढून ठेवा.
मुलांना 10 मिनिटं म्युझिक आहे. 10 मिनिटं फक्त आपण करायचं आहे. चला शांत डोळे मिटून घ्यायचे हळूवारपणे. हात असं ताण येईल असं नका धरू, मांडीवर जरा वर धरला तर अवघड आहे. हात पोटाजवळ धरा, नाभीजवळ धरा किंवा छातीजवळ धरा. इथं म्युझिक लावलंय. यानी ब्रेन पॉवर वाढते. या म्युझिकची जी फ्रिक्वेन्सी आहे आपलं पूर्ण लक्ष श्वासावर हवं आहे. श्वास आला का श्वास गेला एवढंच लिहायचं आहे. विचार आले तर येऊन द्यायचे आहेत. विचार आले तर वाईट वाटून नाही घ्यायचं. फक्त श्वासाला न्याहायचं आहे.
आपला श्वासाचा वेग कमी झाला आहे का? श्वासाचा वेग कमी झाला असेल तर नक्कीच ब्रह्मरंध्रातून आपण वैश्विक पावर खेचून घेऊ लागलो आहोत. संपूर्ण पंचतत्व शरीरात प्रवेश करत आहेत. म्हणून श्वासाची गरज, ऑक्सिजनची गरजच हळूहळू कमी होऊ लागते. एवढी पावर आपल्याला ध्यान देतं. आपण हाकिनी मुद्रा केली आहे. स्मरणशक्ती वाढण्यासाठी, ब्रेनचं फंक्शन चांगलं होण्यासाठी ही मुद्रा जास्तीत जास्त ऊर्जा खेचून आणते. ही मुद्रा आपली स्मरणशक्ती वाढवते. स्मरणशक्ती वाढवते. उजवा मेंदू, डावा मेंदू यांचे कार्य बॅलन्स करते. तुमच्या हातामध्ये काय जाणवत आहे का बघा? बोटांच्या टोकामध्ये, पंजामध्ये मुद्रांचा प्रभाव बघा. बिथोवन म्युझिक लावलंय, त्यांनी सुद्धा मेंदू पॉवरफुल बनणार आहे. या मेंदूची फ्रिक्वेन्सी, या म्युझिकची फ्रिक्वेन्सी मेंदूवर छान कार्य करते. एकाग्रता, स्मरणशक्ती, मेंदूचा विकास चांगला होतो. पाच मिनिटं झालेली आहेत. अजून 5 मिनिटं फक्त ध्यान करायचं आहे. श्वासासोबत राहणे म्हणजे ध्यान.
काच्या ठिकाणी गरम स्पर्श जाणवत आहे का? डाव्या नाकपुडीतून श्वास येत आहे का उजव्या नाकपुडीतून श्वास येत आहे? श्वास गेलेला कळतोय का? बाहेर पडताना कळतोय का? नाकातून आत येताना श्वास कळतोय का? हे बघत राहणे म्हणजे ध्यान. ध्यानाने माझा शारीरिक विकास चांगला होतो. मानसिक विकास चांगला होतो. निगेटिव्ह विचार दूर होतात. एनर्जी वाढते आणि आपण जास्त एनर्जीत राहू लागलो की मनात येताच गोष्टी होऊ लागतात. मनावरचा ताणतणाव नाहीसा होतो. आयुष्यात नको असणाऱ्या गोष्टी झाल्या तरी त्रास होत नाही. डिप्रेशन येत नाही. डिप्रेशन असेल तर हळूहळू निघून जाते. पूर्ण आयुष्य यशस्वी बनवण्याचा मार्ग रोज ब्रेन टॉनिकची गोळी घेतल्यासारखं 10 मिनिटं बसायचं स्वस्थ. श्वासाला निहाळायचे. हाताची मुद्रा करायची. हळूहळू ध्यानातून बाहेर पडायचं आहे. शरीराची हालचाल करायची आहे. हाताची मुद्रा सोडून द्या. हात आणि पायांची हालचाल करा. डोळे किलकिले करायचे. 3 म्हटल्यावरच डोळे उघडायचे आहेत. 1 दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासा. हळुवारपणे डोळ्यांना लावा. 2 हातातनं जी काही सगळी ऊर्जा येत आहे ती प्राशन करा डोळ्यांनी. आणि 3 हळुवारपणे डोळे उघडा. जवळ पाणी असेल तर पिऊन घ्या. मुलांनो, हे जे म्युझिक आहे ते तुम्हाला आवडू न आवडू तुमच्या ब्रेनवर कार्य करतं. तर म्युझिकच्या लिंक मी देणार आहे, लावून बघा झोपताना. दुसरं असं की तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते, त्याचं उत्तर कोणी देणार का? तुम्हाला श्वासाची गती कमी झालेली कळली का? कोणाकोणाला कळली की माझी श्वासाची गती कमी झाली?
हात वर करा आणि हाताने. रियाची झाली, मेंजाची झाली, राधाची झाली. दर्शन तुझी झाली का? बघा, ज्यांना कळलं ना श्वासाची गती कमी झाली आहे, त्यांनी फटाफट युनिव्हर्सल पॉवर शोषून घेतली आहे. तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला जाणवणार नाही, पण ती तुमच्या शरीरात कार्य करायला लागून जाते. तुम्ही जर रात्री झोपताना केलं तर रात्रभर ही पॉवर मॅजिक घडवते. कळलं? श्रुदोलाला पण जाणवली. रात्रभर ही पॉवर तुमच्या शरीरात मॅजिक घडवते. म्हणून 9:30 ते 10 तुम्ही आमचं ओंकार ध्यान करा. आमचा वर्ग असतो. आईला पण करा. एकाच एकाच लिंकनी किती घरातले सगळे करू शकतात. निदान घरात तरी ओंकाराची व्हायब्रेशन. आणि 10 मिनिटं जर तुम्ही असं बसलं ओंकार ऐकत ऐकत ऐकत, तर हेच घडणार आहे. म्युझिक लावा तुम्ही, तर हे करा. आता एक महत्वाचं दुसरा प्रश्न होता की हातात काही जाणवलं कोणाला? कोण सांगणार? बोटांमध्ये काय जाणवलं? दर्शन, रिया तू बोल, तुला काय जाणवलं रिया? नाही आवाज, तुझा आवाज बोल रिया. हा, आवाज का येत नाहीये? ठीक आहे, चॅटबॉक्स मध्ये टाक काय जाणवलं हातामध्ये. मला हीट जाणवली हातामध्ये. छान, शुभंकर. रिया व्हायब्रेशन. बोलली का? शुभंकर हो म्हणते. रियाला हीट जाणवली. एक्झॅक्टली बरोबर आहे. हीट आणि मला म्हणजे काय? व्हायब्रेशन एनर्जी, झालं, फॅरेंजस मध्ये व्हायब्रेशन झालं. व्हायब्रेशन. व्हेरी गुड. तू आधी इथं ध्यान आता करत होती? फॅरेंजस मध्ये व्हायब्रेशन जाणवलं. आधी तू करत होती मेडिटेशन येस. का पहिले करते ना? ठीक आहे. तर व्हायब्रेशन. क्लिअर केलेलं. अनन्या तुझं काय? तू तर आजच दिसते मला. अनन्या, तुला मॅम काय हाता जाणवलं? हीट जाणवली. हीट जाणवली. आता बघा, हीट म्हणजे एनर्जी. म्हणजे तुम्ही एनर्जी खेचून घेतलीये. आणि मी तुम्हाला एकच सांगितलं, ज्या एनर्जी तुम्ही असतात तेच आयुष्यात घडतं. चांगली एनर्जी, जास्त एनर्जी, चांगलेच प्रसंग घडणार. आणि जास्त ऊर्जेत राहिलं की मनात आलं झालं, मनात आलं झालं. अरे प्रश्न पण कळतात परीक्षेतले, माहिती का? हात आत ओढले जात होते. राधा खूपच छान. राधाला तर एवढी पॉवर, मॅग्नेटिक पॉवर आली. मॅग्नेटिक पॉवर, आपलं शरीर काय आहे? इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मॅग्नेटिक फील्ड तर आहे आपला आरा म्हणजे. मग इथे हिला पॉवर जाणवली, मॅग्नेटिक पॉवर जाणवली, नीलकंठलाही जाणवली. बघा मुलांना, खूप छान. आणि हे मुलं आहेत ना, तुम्ही आहात ना, तुमच्यावर लवकर लवकर हे जास्त काम करते, फास्ट. म्हणजे मी 10 मिनिटं करून काही होणार नाहीये, तुम्हाला 10 मिनिटं बस होणार आहे. अजून छोटे मुलं असेल 1-2 मिनिटं, 5 मिनिटं बस होत. तर 10 मिनिटं एवढी पॉवर तुम्ही मिळवणार आहात की तुम्हाला वाटणार नाही, पण तुमच्या आयुष्यात बदल होत जाणार. पहिलं मी सांगितलं, परीक्षेचे प्रश्नही आपोआप कळतात. म्हणजे तुम्ही आज जे करता ना, 100 क्वेश्चन करता, समजा फिजिक्स घेऊ, 100 क्वेश्चन करता आणि 10 सोडून देता, ते नेमके 10 येतात. ही ऊर्जा बरोबर नसेल तर असं होतं. ऊर्जा हायर असेल ना, सगळं ब्रह्मांड आपल्याला कनेक्टेड असतं. या सगळ्या टेक्निक आहेत, ब्रह्मांडाला कनेक्शनच्याच आहेत, नेचरला कनेक्शनच्याच आहेत. म्हणजे तुम्हाला कळतं नाही, हे चल 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 चल. काही मुलांचं होतं बघा, हे प्रश्न करा, नेमकं तेवढंच येत. हे सगळे ऊर्जेचे चमत्कार आहेत. तुम्ही ऊर्जा मॅच द फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन अँड एनर्जी, द थिंग यू वॉन्ट, and that becomes your reality, and there is no other way, there is no other way to get it. दुसरा मार्गच नाहीये हवा आहे ते मिळवण्याचा. एकच मार्ग आहे. काही हवं असू देत आयुष्यात, तुम्हाला एक आणि एकच मार्ग आहे. मॅच द फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, एनर्जी. दिस इज द लेटेस्ट सायन्स. तुम्ही जे फिजिक्स शिकताय ते सगळं गेलं आता. हे फिजिक्स लेटेस्ट आहे एनर्जीच. तिथे ऍटम, न्यूट्रॉन आणि तुमचा प्रोटॉन, न्यूक्लियस, तिथे सगळं प्लँक्स थेअरी, वेव्स, एव्हरीथिंग इज इन वेव्स. या सगळ्या वेव्स आहेत. मी तुम्हाला सॉलिड दिसते, मी सॉलिड नाहीये. माझ्या वेव्स आहेत. दिसतंय तसं नसतंय. बघा, हे सगळं सायन्स लेटेस्ट. तुम्हाला आवडेल वाचायला पुढं पुढं.
आपले डोळे सगळे हे प्रोड्यूस करतात. तुम्ही ज्या क्षणी मला बघता त्या क्षणी मी तुम्हाला अशी दिसते, मी अशी नाहीये. हे डोळे सगळे प्रोड्यूस करते, जे खरं नाहीये. हे सगळं मिथ्या आहे, मिथ्या. ट्रूथ इज डिफरंट. तर हे सायन्सच आहे. तर इथे तुम्हाला हेच शिकायचं. आता पुढचा आठवडा सगळा या टेक्निक्स आहेत सुखी बनण्याच्या, काय हवा इथे मिळण्याच्या. त्याच्यामध्ये एक होमवर्क देते. कुठल्या नाकपुडीतून श्वास घेतला ते बघायचं, डाव्या का उजव्या, कसं चेक करायचं. आता तुमचं कुठल्या नाकपुडीतून ब्रीदिंग सुरू आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर पुढचे टेक्निक सोपे. मुलांना ओरल अवघड जाते. तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, तुम्ही ओरलला गेलात, समोरच्या माणसाने हवे तेच प्रश्न विचारले पाहिजेत, बेस्टच म्हटलं पाहिजेत. असे हे टेक्निक्स आहेत. सगळं ब्रीद, एव्हरीथिंग इज, हा श्वास आहे ना, तेच सगळे मुलांना. श्वासच आपलं अस्तित्व आहे. श्वास गेला तर मी राहणार आहे का, मंगल म्हणणार आहे का तुम्ही? तुम्ही म्हणणार बॉडी, मॅडमची बॉडी. मॅडम कुठं गेल्या, मॅडम गेल्या, मॅडम गेल्या, कुठं गेल्या. मग हे देह काय येतो? श्वासाला तुम्ही काय म्हणता? श्वासच सगळं आहे. मग श्वास सगळं सांगतो आपल्याला. पेपरमध्ये काय प्रश्न येणार आहेत सांगतो. ओरल तो काय टीचर प्रश्न विचारणार आहे तो सांगतो. हे श्वासाला माहितीये तो काय विचारणार आहे. म्हणून श्वासाला जोडायचं. श्वासाला जोडलं गेलं की श्वास बरोबर तेच वाचायला लावणार. तुम्ही गेलात इंटरव्ह्यूला, मी सांगते ते टेक्निक वापरले, तर पुढचा माणूस तुम्हाला तेच विचारणार. भलं आलं नाही तुम्हाला तरी तो गुड म्हणणार. काय एखादा प्रश्न आला गुड म्हणणार, 2 प्रश्न आले नाही मार्क छान देणार. पण इथे एनर्जीच हायर नाही. तिन्हीच्या प्रश्नांपैकी 2 आले, 1 आलं नाही, मार्क कमीच देणार. खूप परमिटेशन कॉम्बिनेशन असतात. तुम्ही कुठल्या कलरचा ड्रेस घातलाय, शर्ट घातलाय, ह्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. कारण कलरचे इफेक्ट्स आहे. कारण कलर सुद्धा ऊर्जाच. कलर्स आर एनर्जी ओनली, फ्रिक्वेन्सी ओनली. मग काळा तर काळाच घालतास तुम्ही. काळ्या कलरनी काय होतं सांगा? काळ्या कलर सगळे रंग ऍब्सॉर्ब करतो. व्हाईट कलर एकही रंग ऍक्सेप्ट करत नाही. आपण निळा कलर बघतो, हा निळा पेन आहे, हा निळा पेन आहे, याच्यात निळाच हा ऍब्सॉर्ब करत नाहीये. माहिती का तुम्हाला? हे टोपण फक्त निळा ऍब्सॉर्ब करत नाही, बाकी सगळे ऍब्सॉर्ब करतात. आणि निळा तो फेकून देतो, म्हणून आपल्याला तो निळा दिसतो. लक्षात घ्या. म्हणजे दिसतं तसं नसतं. आपल्याला वाटतं वा वा निळं निळं आहे, छे, निळा तो ऍक्सेप्टच करत नाहीये. म्हणजे एनर्जी एनर्जी एनर्जी, बस. एनर्जी शिवाय ट्रूथ कुठेही नाहीये. म्हणजे हायेस्ट हायेस्ट टेक्निक कुठंच नाहीये. म्हणून या एनर्जीला आईन्स्टाईननी समजून दिलंय. आणि आपण जे विहंगम मध्ये वापरतो त्या एनर्जीलाच वापरतो, आईन्स्टाईन थेरीच वापरतो. आणि आपण एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन मॅच करतो आपल्याला काय हवंय ते. तर ते मॅच करण्याचे टेक्निक्स आहेत. मी तुम्हाला सगळ्या टेक्निकचा एक छोटे छोटे शॉर्ट टेक्निक शिकवणार आहे पुढच्या आठवड्यात. तुम्हाला लिहावं लागेल. त्याच्या आधी होमवर्क, तुमचं लेफ्ट नॉस्ट्रिलनी ब्रीदिंग होतंय का राईट नॉस्ट्रिलनी ब्रीदिंग होतंय हे शिकायचंय तुम्ही ओळखायला. तर कसं शिकायचंय बघा. असे अंगठे आहेत ना 2, इथे लावा आणि असं बघा. लेफ्ट थेंब खाली हवा येते का? तर लेफ्ट नॉस्ट्रिल चालू आहे. राईट नॉस्ट्रिल खाली हवा येते का? तर राईट नॉस्ट्रिल चालू आहे. एवढं फक्त ओळखता आलं पाहिजे सोमवारपर्यंत. मग मी तुम्हाला टेक्निक सांगणार. जसं मुठ्ठीच सांगितलं, तुम्हाला वाटतं काय सांगतात मॅडम, करून बघा. मला भरपूर भाषणाचे अवॉर्ड्स आहेत आणि भरपूर इंटरनॅशनल लेवलवर मी अवॉर्ड्स मिळवलेले आहेत स्टेजवर जाऊन. फक्त युनिव्हर्सला मुठ्ठीत घ्यायचं शिका. त्या नुसतं असं मेकॅनिकली मुठ्ठीत घेऊन चालणार नाही. जोरदार सारा विश्व मेरे मुठ्ठी में अशी धमक घ्यायची. काय होतंय बघू आणि बघायचं. कसं बोलता येत नाही बघू. करायचंय शनिवार रविवार हा पण होमवर्क दिलाय, करून बघायचं काय होतं ते. तर करून बघा. तर या काही टेक्निक्स आहेत. कॉन्फिडन्स तुमचा येत नाहीये हे श्वासाचं तुम्ही लक्षात ठेवा. मग मी तुम्हाला सोमवारपासून सांगणार आहे. आता अजून एक महत्वाचा नियम परीक्षा हॉलमध्ये. पाण्याची बॉटली तर असतेच, तुम्ही आजकाल नेऊन देत नाहीत म्हणे, तिथलं पाणी प्या. पाण्याची बॉटली
10-10 मिनिटांनी सिप सिप पाणी प्यायचंय, लक्षात घ्या. साधी सोपी आयडिया परीक्षेत आठवायला. 10-10 मिनिटांनी सिप सिप 2-2, 4-4 घोट प्यायचे, डाव्या हातानेच प्यायचे, असंच प्यायच. ठीक आहे, आजपासून डाव्या हातानेच पाणी प्यायच, कारण डाव्या हाताला हृदय आहे आणि हृदयातल्या इच्छा पूर्ण होतात. बरं, पाण्याचं पण टेक्निक करायचंय शनिवार रविवार. व्हर्टेक्स वॉटर शिकवलंय तुम्हाला, चमच्यानी क्लॉकवाईज, परत अँटी क्लॉकवाईज पाण्याला सांगायचं. व्हर्टेक्स वॉटर, बहुराब जो होतो पाण्यात तो व्हर्टेक्स वॉटर, ते सुद्धा एनर्जी वाढवतं. आपली एनर्जी हायर असली की आपलं चांगलं घडणार आहे, लक्षात घ्या. मग एनर्जी हायर आहे ना, 2-3 2-3 दिवसात करा ना, गंमत आहे ना, खेळ आहे ना तुम्हाला. चमचा घेऊन सवय लावायची आजपासून. पाण्याच्या ग्लासमध्ये चमचा, डाव्या हातातच ग्लास, आणि चमच्यानी क्लॉकवाईज, चमच्यानी अँटी क्लॉकवाईज. ही व्हर्टेक्स एनर्जी परीक्षेच्या दिवसात हे वापरायचंच वापरायचं. खूप छान अभ्यास होणार आहे, मेंदू चांगला चालणार आहे. हे एनर्जी ड्रिंक आहे. प्लस त्या पाण्याला सांगायचंय, मेमरी आहेच ते पाण्याला. पाण्याला मेमरी असते. शरीरात 70% पाणी. आता मी ग्लासला सांगितलंय, सोपा गेला पेपर, सोपा गेला. आपल्याला पेपर सोपा नकोत. चांगले मार्क पडले, चांगले मार्क पडले, तर आपल्याला चांगले मार्क नकोत. नंबर आला, नंबर आला, नंबर आला, आपल्याला नंबर नको. आपल्याला काय हवंय मुलांना, सांगा बरं. आपल्याला राधा काय हवंय? मार्क नको, नंबर नको, बक्षीस नको, पेपर सोपा नको. काय हवंय सांगशील का राधा? आम्ही काय हवंय? पहिल्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला. हे तर सगळं आपल्या आई वडिलांना हवं असतं, हो की नाही? चांगले मार्क, नंबर, बक्षीस त्यांना कधी मिळाले नसतील, पण त्यांना हवे असतात. आपल्याला काय हवे सांगा. रिया, काय हवंय तुला? श्रोतुला मी सांगितलं की नाही तुम्हाला, सुरुवातच माझ्या सेशनची अशी केली. मार्क नको, बक्षीस नको, काय नको. द एंड रिझल्ट बघायला शिकायचं, सगळ्या गोष्टीत एंड रिझल्ट. मग एंड रिझल्ट काय हवाय सांगा बरं? परीक्षेत पास होणं हवंय. पेपर सोप्पा गेला, मार्कच नाही पडले, काय उपयोग? 100 पानं लिहिली, मार्कच नाही मिळाले, काय उपयोग? पेपर तर सोप्पा गेला. प्रश्न हवे ते आले, लिहिता आलं, पण टीचरनी मार्कच दिले नाही, तिचं सॅटिस्फॅक्शनच नाही झालं, काय उपयोग? बरं, मार्क पण पडले, मार्क पडले, नंबरच आला नाही, काय उपयोग? नंबरही आला टॉप, आपल्याला ऍडमिशन जिथे हवी तिथे मिळाली नाही, काय उपयोग? एका मार्काने ऍडमिशन गेली, काय त्या टॉप आलेल्याचा उपयोग आहे? आपल्याला हवे ते कॉलेज मिळालंच नाही, हवं ते ऍडमिशन 1 मार्काने गेलं, काय उपयोग आहे? एंड रिझल्ट बघायला लागायचं. मग मला ऍडमिशन हवी. बरं, ऍडमिशन मिळाली, काय हवं? मी म्हटलं ना, आमचे इंजिनियर मुलं काय करतात, मग त्यांना नको वाटतं, इंटरेस्ट जातो. मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली, कुठं हवी, काय उपयोग? मग जीवनात छान सक्सेसफुल झालो, काय उपयोग? गले लठ्ठ पगार मिळाला, काय उपयोग? जीवनात सगळ्यात महत्वाचं आहे की जीवन कसं जगावं हे समजलं पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे कळलं पाहिजे. आपण पगार मिळवतो, गाड्या मिळतो, बायको मिळतो, नवरा मिळतो, घर मिळवतो, पैसा मिळतो, हे क्षणभंगूर आहे, ह्याला एंड नाही. आणि मुलांनो, तुम्ही खूप हुशार आहात आमच्यापेक्षा. आम्ही हे सगळं धावधाव केली. तुम्हाला शिकायचं आहे स्वतः मध्ये दडलंय काय, माझ्यात काय दडलंय. जसं तुम्ही क्रिएटिव्हिटी केली काल, किती छान आनंद झाला. आनंद घेता आला पाहिजे, म्हणून मग बसायचं का, शाळेत जायचं नाही का, शिकायचं नाही का? नाही, करायचं. पण काय करायचं, राईट डिसिजन झाला पाहिजे. मग समजा MBA ला जायचंय का, सायन्सला जायचंय का? आज मला एक फोन आलता, 40% पडले 10वीला, आणि मला फोन आला होता, पुण्यामध्ये हॉस्टेलला ऍडमिशन घ्यायची आहे, त्याला सायन्सलाच ऍडमिशन घ्यायची. म्हटलं पुण्यातच का, सायन्सलाच का? मग 40% झेपणार आहे का? मग हॉस्टेल कसं मिळणार आधी कॉलेजला ऍडमिशन मिळाल्याशिवाय?
नाही, पालकांचं म्हणणं असं की जरा हॉस्टेलला ठेवलं की अभ्यास करेल. अरे घरातच अभ्यास नाही केला, 40% घरातच मिळाले, तर बाहेर जाऊन काय करणार आहे? म्हणजे पालक किती रे कष्ट घेतात खरंच. तर इथे आपण विचार केला पाहिजे, मला खरंच काय आवडतं. मग जसं मी तुम्हाला म्हटलं की कल्पना चावलाचा ऑटोबायोग्राफी वाचा, अग्निपंख वाचा. याच्यातून काय होतं माहिती का, आपल्याला कळतं आपल्याला काय आवडतं ते. समजा अग्निपंख वाचायला लागला, अब्दुल कलामांनी काय काय सुंदर लिहिलेलं असतं, कुठंतरी आपल्याला जाणीव होते, अरे हे खूप छान वाटतंय आपल्याला. पुस्तकं वाचा, पुस्तकातनं तुम्हाला आयडियाज मिळतील, तुम्हाला काय आवडतं ते कळू लागेल. काही वेळेला दुसऱ्यांकडे बघून कळतं, अरे आपल्याला हे पण आवडतं. हे आधी शोधायचे आणि ते फोकस करायचं आहे, आपल्यातल्या क्षमता विकास करायचा आहे. आपला आपण इव्हॅल्युएशन करायचंय, आपला मेंदूचा कुठला भाग कमी पडतोय, मग तो आपण स्ट्रेंथन केअरला फोकस दिला. आणि मी सांगू का, सगळं हे काय करू नका, फक्त ध्यान करा मुलांना. ध्यान जर केलं, फक्त ध्यान म्हणजे काही दिवसभर ध्यान नाही, तुम्ही जर रेग्युलरिटी आणली ना ध्यानामध्ये, तुम्हाला आपोआप कळेल तुम्हाला डॉक्टर व्हायचंय का, इंजिनियर व्हायचंय का, सायंटिस्ट व्हायचंय. तुमचं वाया काहीच जाणार नाही बघा. कारण ध्यान आहे ना, बरोबर राईट मार्गाला तुम्हाला जोडतं. राईट, तुमचं वर्ष वाया जात नाही, तुमचा अभ्यास वाया जात नाही. खूप सुंदर 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 आयुष्य पुढं 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 नेत असतं. तुम्हाला जे करायचं असतं तेच ते करायला लावतं. तुम्हाला जे विचार हवेत तेच ते विचार निर्माण करतं. ध्यान आणि ध्यान, ध्यान आणि ध्यान. कधीच आयुष्य वाया जाणार नाही ध्यान करून. आणि सुखही कळेल आणि दुःखही राहणार नाही. बुद्धाने मंत्र दिलाय जगाला, महान मंत्र आहे. दुःख हरणाचा एक मंत्र ध्यान, श्वासाला न्याळा. श्वासासोबत राहणे, आनापानसती ध्यान. इतकं हे सुंदर महत्वाचं मेसेज आहे. कितपत घ्यायचा, कितपत रोज करायचा ते तुम्ही बघा. आपण भेटूयात सोमवारी. तुम्हाला काही होमवर्क दिलाय, डावी नाडी उजवी नाडी बघायची आहे. काही एखादं लिहून लिहून जे काढायचे, रायटिंग स्पीड वाढवायचे आपल्याला. सुंदर टेक्निक देणार आहे तुम्हाला, की त्याने 3 दिवसात तुमचा लिखाणाचा स्पीड वाढलाच पाहिजे. हे सगळे मी स्वतः प्रूव्हन टेक्निक आहेत, माझे टेक्निक्स आहेत. मग मी माझ्या स्टुडंट्सला इम्प्लिमेंट केलेले हे टेक्निक्स आहेत. लक्षात घ्या. कदाचित तुम्हाला सांगण्यासाठी ज्यांना ज्यांना ऍक्च्युली मी तुम्हाला ते जे मेमरी मॅप शिकवलं ना, ते एक टेक्निक, आणि दुसरं मायक्रो नोट्स प्रकार, म्हणजे एक चॅप्टर एका पानात बसवायचं. यामुळे माझ्या अनेक मुलांना अबाव डिस्टिंक्शन मार्क असायचे. आणि मला कधी पण भेटले ना, मॅडम तुमचं ते मायक्रो नोट्स टेक्निक आहे ना, त्याने मला रँकिंग मिळायला लागले, डिस्टिंक्शन मिळायला लागले, मार्क्स 70च्या वर जायला लागले. इतकं ते सुंदर टेक्निक आहे. आता काय होतं, थोडस वेळेच्या अभावी सगळं व्यवस्थित करून घेता येत नाही. तर ते चित्र काढायचंय तुम्हाला सॅटर्डे संडे. लेफ्ट राईट नॉस्ट्रिल बघायची आहे. अजून काय 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 सांगितलं ते सगळं करून ठेवा. भेटूयात सोमवारी. चला, काही शंका असेल तर विचारा. आज अमृता मॅडमकडे नेटवर्क नव्हतं, सोमवारी किंवा मंगळवारी ते ऍडजस्ट करतील. तर कोणाला काही शंका नसेल तर आपण बंद करूयात. आहे का कोणाला शंका? पॅरेंट्सला, कोणाला स्टुडंट्सला शंका असेल तर विचारा. ठीक आहे, चला. नसेल तर